नमस्कार. युनायटेड स्टेट बँक उदय उत्कर्ष आणि असतं या मालिकेतील हा 39वा भाग. सक्षम नेतृत्वाचा अभाव ही कार्यपरंपरा आपण बघतोय, त्याच आज पुढे चालू ठेवूया. मराठे यांची संघनिष्ठा प्रखर होती. ती असल्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, पण बँकेचे काम करायला संघकार्यासाठीचा वेळ कमी करायचा हवा होता, हे तत्त्व त्यांनी कितपत पाळले यासंबंधी शंका आहे. हेड ऑफिसला असताना अगर दौऱ्यावर असताना प्राधान्याने बँकेच्या कामाला जास्तीत जास्त वेळ देण्याचे तो सुटले काय, अशी शंका आहेत. शिवाय या सततच्या दौऱ्यामुळे व प्रवासामुळे कोणाच्याही कार्यक्षमतेवर परिणाम होतो. बँकेच्या तोट्याच्या काळात सुद्धा जाहिराती, प्रायोजकता यासाठी संघसंबंधित संस्था खर्चावर त्यांनी संघप्रेमापोटी काही नियंत्रण आणले नाही. 2002, 3, 3, 4, 4, 5 या काळात बँकेची नफाक्षमता कमी होत असतानाही जाहिरातीतील खर्चामुळे 60 लाख, 1.5 लाख, 1.25 कोटी असा होत राहिला. 5-6चे आकडे माझ्याकडे मला मिळू शकले नाहीत, पण तो खर्च असाच भरभक्कम असणारी यात शंका नाही. उत्तम नफा होत असता तर अशा तऱ्हेच्या खर्चात काही अयोग्य वाटले नसते, मग भले तो संघसंबंधात का असेना. परंतु बँकेच्या आर्थिक अडचणीच्या काळात ही असताना उधळपट्टीच म्हणावी लागेल. सक्षम नेतृत्वाचा आणखी एक निकष म्हणजे श्रद्धावान व विश्वासू अनुयायी निर्माण करण्याची क्षमता. या बाबतीत ही एक्झिक्युटिव्ह कडे सहकाऱ्यांचे व त्यांचे संबंध सतत तणावपूर्णच राहिले. काही वेळा तर व्यक्तिगत वादविवादाचे स्वरूप घेतले. याचा परिणाम म्हणून निर्णयक्षम दुसरी व तिसरी फळी निर्माण करण्यात त्यांना अपयश आले. याचाही परिणाम दैनंदिन कारभारावर आणि एकूण रिझल्टवर आला. बँकेच्या महत्त्वाच्या कर्जदारांशी आणि संस्थात्मक ठेवीदारांशी सातत्याने विश्वासपूर्ण संबंध आवश्यक असतात. त्यातही त्यांना सर्वार्थाने यश आले असे म्हणता येणार नाही. संचालक मंडळामध्ये संघविचारांच्या संचालकाचे प्राबल्य असूनही ते सुद्धा चेअरमनच्या एकूण कामगिरीवर आणि कार्यपद्धतीवर समाधानी नव्हते. इतर संचालकांनी तर आपली नाराजी अनेक वेळा प्रगती केली होती. खरे तर क्रिकेटच्या टीममध्ये कॅप्टन व खेळाडू यांच्यात संघभावना असली तरच तो संघ यशस्वी होतो. ती संघभावना निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या कर्तृत्वाने, कामगिरीने कॅप्टनने पेलावायची असते. बँकेच्या बाबतीत चेअरमनकडे कॅप्टनची भूमिका असते, मात्र त्याच्या संघात फक्त 11च खेळाडू नसतात, तर 10-11 संचालक, 15-20 एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स आणि 3-3.5 हजार कर्मचारी असतात. या सगळ्यांना उत्तम उद्दिष्टासाठी एकजूट करून कार्यप्रवण करण्याची जबाबदारी चेअरमनवर असते. ती जबाबदारी पेलण्याची क्षमता कमी पडली असा निष्कर्ष काढणे भाग आहे. 2005 पासून विशेषतः 2005 पासून बँकेचा सलग तोटा आणि रिझर्व्ह बँकेची गणेश बँक ऑफ कुर्नवरील कारवाई पाहून युनायटेड वेस्टर्नवरही ती वेळ येणार काय अशी भीती वाटत होती. बँकेचे माजी चेअरमन PN जोशी व मी असे आमचे अनेकदा बोलणे झाल्यावर याबाबतीत मराठे यांना भेटून काय सुधारणा करता येईल का अशी आपली मते सांगावीत म्हणून आम्ही दोघेही एप्रिल ते डिसेंबर 2005 या काळात त्यांना 3-4 वेळा स्वतःहून जाऊन भेटलो. त्यांनी आम्हाला आनंदाने वेळ दिला. प्रत्येक वेळी त्यांनी आमचे बोलणे ऐकले आणि आता पुढच्या तिमाहीत तुम्हाला निश्चित नफा दिसेल असे सांगितले. आमच्या काही सूचनांचे स्वागत करून तसे करतो म्हणून सांगितले. एवढेच नाही तर महिन्याभरात मीच फोन करून आपणास अधूनमधून भेटायची पद्धत ठेवी असे सांगितले. प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही. उलट आम्हाला मुंबई, दिल्लीच्या बँकिंग क्षेत्रातून बातम्या समजल्या, काही रिपोर्ट्स मिळाले की आमची काळजी वाढायची. आम्हीच मान अपमान सोडून आपण मराठ्यांना फोन करून भेटायचो. प्रत्येक वेळी ते चांगले स्वागत करायचे. आता लवकरच उत्तर मिळेल असे सांगून पुन्हा फोन करतो व भेटूया असं आश्वासन द्यायचे, पण प्रत्यक्षात यातले काहीच घडायचे नाही. मी जोशीला म्हणायचो, आपल्याला बहुतेक बँकेबंद काय कळत नाही, तेव्हा आपण गप्प बसणं इष्टच आहे. पण आम्ही तरीही गप्प बसायचं नाही व पुन्हा पहिलाच प्रकार व्हायचा. आमचं सर्व सांगणं पूर्णपणे निस्वार्थी राहायचे. आम्हाला काय मिळवायचं होते. बँक उत्तम चालावी यासाठी आमची तडफड व्हायची, पण शेवटी ते सर्व पालथ्यावर पाणीच ठरायचे. आता हा सक्षमतेचा अभाव ही बँकेच्या अस्तामागील महत्त्वाचे कारण आहे. हे कारण नोंदवताना एका गोष्टीचा खुलासा स्पष्टपणे करणे आवश्यक आहे. गद्रे आणि मराठे यांचे आणि माझे, दोघांचे आणि माझे काही व्यक्तिगत मतभेद अजिबात नव्हते. उलट चांगलेच स्नेहसंबंधच होते. गद्रे यांच्या कार्यकाळातच बँकेच्या इन्कम टॅक्स सल्लागाराचे काम मी स्वतःहून व्यवसायातून थोडं निवृत्त व्हायचं म्हणून सोडलं. तेव्हा गद्रेंनीच ते चालू ठेवायचा मनापासून आग्रह केला होता. निवृत्तीनंतरही त्यांची माझी पुण्यात भेट होत असे. मराठेसुद्धा माझ्या मित्राचे मित्र या नात्याने आमचे संबंध सदैव स्नेहाचेच राहिले.
माझ्या षष्टपदीला त्याने आवर्जून बोलावून घेऊन बँकेतर्फे सत्कार केला, तर त्यांच्या वैयक्तिक बाबतीत माझा काही वैयक्तिक बाबतीत सल्लाही घेतला. माझ्या एका अगदी जवळच्या नातेवाईकाचे कर्ज थकीत झाल्याचे त्याने सांगेपर्यंत मला माहीत नव्हते. ते समजल्यावर सर्व नातेवाईकांची तात्पुरती मदत घेऊन मी ते 4-5 महिन्यात पूर्ण फेडण्याची व्यवस्था केली. त्याच्या कर्ज खात्याच्या स्टेटमेंटची तपासणी करताना खूपच जास्त दराने व्याज आकारल्याचे व त्याने आर्थिक शिस्त न पाळल्याने आणि नवे जुने केल्याने कर्ज प्रचंड वाढल्याचे लक्षात आले. त्यामुळे जादा लावलेल्या व्याजात सूट देऊन वन टाईम सेटलमेंट करण्याची माझी विनंती मराठ्यांनी मान्य केली होती. ती करताना व्याज PLR दराप्रमाणे का त्यात 1 किंवा 2% मिळून या दराने कायम ठेवावे अशी विचारणा उदार मनाने माझ्याकडे केली होती. मराठ्यांनी तो मनाचा मोठेपणा दाखवून मला विचारलं, कारण PLR+1 या मध्यम काय ते चेअरमनना तो अधिकार बोर्डाला आहे की PLR+1 किंवा 2 असं मिळून मी बँकेचे नेहमी जे दंडक असतील तसे करा म्हटल्यावर PLR+1 या मध्यम दराने व्याज देऊन व्याजाची आकारणी त्या प्रकरणात सूट दिली होती. हे इतके सर्व उलगडून सांगण्याचे कारण हेच की तटस्थपणे बँकेच्या हस्ताची कारणपणा पाहताना मी त्यांच्या संबंधात मांडलेली मते केवळ त्यांच्या कार्यशैली आणि कार्यक्षमतेबद्दल असून ती त्यांच्याबद्दल व्यक्तिगत अजिबात नाहीच. त्या दोघांच्या सचोटीबद्दल मला बिलकुल शंका नाही. मी तर सोडाच, पण त्यांचा शत्रूही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप चुकूनही करू शकणार नाही अशी माझी खात्री आहे. आता असतं 5वं कारण संचालक मंडळाची अपुरी कार्यक्षमता. बँकेच्या स्थापनेपासून तिच्या संचालक मंडळावर काम करणे म्हणजे एक आर्थिक समाजसेवेची संधी अशीच भावना संचालकांच्या मनात होती. त्या पदापासून आर्थिक लाभ घेण्याची इच्छा लांबच, पण वेळप्रसंगी पदराला खार लावूनही बँकेच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करायचे अशी संचालक मंडळाची समर्पित वृत्ती असायची. अण्णासाहेब चिरमुले यांच्या काळातील बँकेच्या मुंबई शाखेतील चोरी प्रकरणानंतर संचालकांनी स्वतःचे पैसे भरून बँकेची गरज भागवायचा उल्लेख पूर्वी आलाच आहे. त्याच प्रसंगी अण्णासाहेब स्वतःच्या पत्नीचे दागिने घेऊन आले होते. तीच त्यागमय वृत्ती पुढेही शंकरराव साठे, बहुका गोडबोले आणि दामले यांच्या काळातही संचालकांनी राखली होती. बहुका गोडबोले यांच्या काळी संचालक राखली होती. 1969 साली बँकेवर सामाजिक निर्णय आल्यानंतरही त्यात फरक पडलेला नव्हता. साधारण 89-90 पासून बाहेरील संचालक येण्यास सुरुवात झाली आणि मग आम्ही पुणे मुंबईहून अख्खा दिवस घालवून येतो आणि मीटिंग भत्ता अगदीच अल्प आहे अशी संचालकांची कुरबुर सुरू झाली. त्या दरम्यान एकदा या विषयावर माझे व सुरेश पैणीकरांचे बोलणे झाले होते. मी तेव्हा संचालक नव्हतो व सुरेश पैणीकर होते. त्यावेळी मी त्यांना म्हटले होते की बँकेचे संचालकपद हे पैसे मिळवायचे पद नाही असं तू तरी ठणकावून सांगायला पाहिजे होतं. भत्तेवाढीला विरोध करायला होतास, कारण तो व्यावसायिक म्हणून समाजसेवेचा भाग असल्यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्ही दिवसाला 1000 रुपये मिळवता म्हणून मीटिंग भत्ता 1000 रुपये मागणे चूक आहे. पण सुरेशने ते म्हणणं मनावर घेतले नाही. त्या भत्त्याच्या मागणीपेक्षा त्यामागील भावना मला जास्त धोक्याची वाटत होती. तिला वेगळ्याच धंदेवाईक वास वाटत होता. पुढे तरी भावना बळावतच गेली. मीटिंगचा भत्ता 100 रुपयावरून 200, 200वरून 500, 500वरून 1000, पुढे 2000, 3000 असा वाढत 2004 साली 5000 रुपयांवरती नेण्यात आला. सब कमिटीच्या मीटिंगच्या स्वतंत्र भत्त्याने असाच 50 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत लिलाव प्रवास केला. खरं तर नॉर्मली बँकेच्या बोर्डाच्या मीटिंगनंतर लगेचच सब कमिटीची मीटिंग होत असे. एकदा बँकेच्या पैशाने चेंजच करायची सुरुवात झाल्यावर परगावी मीटिंग घेणे, तिथे जाण्यासाठी प्रत्येकाने स्वतंत्र टॅक्सीने जाणे, साताऱ्यातील मीटिंगसाठी मुंबईतील संचालकांनी विमानाने पुणे येथे 3 स्टार हॉटेल मुक्काम, तिथून टॅक्सीने सातारा व परत पुणे व पुणे मुंबई विमानाने हे रूढ झाले. 2004-05च्या ताळेबंदात बँकेला 100 कोटी निव्वळ तोटा होता आणि त्याच्या मान्य सभेत संचालकांचा मीटिंग भत्ता वाढवण्यासाठी मंजुरी देण्याचा विषय ठेवण्यास कोणाही सुज्ञ माणसाला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली असती. पण संचालकांनी त्याचे भान सोडले होते. मग तोट्याच्या काळात भत्त्यात कपात करणे अगर तो न घेणे दूरच. संघ परिवाराच्याच तोट्यात चालणाऱ्या पुण्यातील सहकारी बँकेत संचालकांनी तोटा संपेपर्यंत भत्ता न घेण्याचा निर्णय घेतला होता. पण येथील संघपणित संचालकांनी त्या आदर्शाकडे डोळेझाक करून उलट भत्ते वाढवून घेतले होते. बोर्डाची व सब कमिटीची मीटिंग एकाच दिवशी घेऊन दोन्ही भत्ते घेणे,
सलग 2 दिवसात बोर्डाच्या 2 व सब कमिटीच्याही 2-3 मीटिंग घेणे हे प्रकार झाले. वर्षभरात काही संचालकांचा एकूण भत्ता ₹1,00,000-1.5 लाखापर्यंत गेल्याचे दिसून येईल. आणि प्रवास खर्च अर्थातच वेगळा. मोरॅटोरियम लागू झाल्यानंतर तरी भत्ता न घेण्याची सुबुद्धी केवळ एकाच संचालकाला सुचली. अर्जित आहे तो पुढे येईल आणि बाकीच्या 30 दिवसात 5 मीटिंग करून आपापले भत्ते घेतले समजते. बरे, बँक उत्तम चालून तुमचे त्यात योगदान असले व भरपूर नफा झाला तर जरूर योगदानाच्या फरसवरून उत्तम भत्ता घ्या. पण इकडे बँकेचा 100 कोटी 96 कोटी मोरॅटोरियम लागू होतोय आणि संचालक भत्त्याचाही त्याग न करता तो वाढवत आहेत. या वृत्तीला काय म्हणावे हे वाचकांनी ठरवावे. संचालक मंडळाच्या फीज व प्रवास खर्च यांचे 14 वर्षांचे आकडे पाहणे बोधप्रद ठरेल. बँकेच्या ऑडिटेड बॅलन्स शीट प्रमाणे ते आकडे आहेत. 91-92 63,000, 92-93 87,000, 93-94 1,32,000, 94-95 3,02,000, 95-96 3,09,000, 96-97 3,61,000, 97-98 3,71,000, 98-99 7,44,000, 99-2000 6,86,000, 2000-2001 8,80,000, 1-2 7,44,000, 2-3 9,63,000, 2003-2004 12,56,000, 2004-05 25,47,000. 5-6 आणि पुढील 6 महिन्यांचे आकडे उपलब्ध आहेत, पण त्याचा आपण अंदाज घेऊ शकतो. याशिवाय किती मीटिंग घ्यायचा याचाही धरबंद सुटून त्याचा सपाटा सुरू असेल. बहुधा मीटिंगच्या संख्येचा भारतीय बँकिंग उद्योगातील उच्चांकाचा मान युनायटेड वेस्टर्नला मिळेल असे वाटते. या अस्थानी उधळपट्टीत भर म्हणून मराठ्यांच्या कारकिर्दीत बहुसंख्य बोर्ड मीटिंग सातारा हेड ऑफिसवर पुणे किंवा मुंबई येथे घेण्याची प्रथा सुरू झाली. त्यातही काही मीटिंग बँकेच्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये घेण्याऐवजी मोठ्या हॉटेल्समध्येही झाल्या. या मीटिंगसाठी वरिष्ठ अधिकारी, सचिव असा 8-10 जणांचा काफिला हेड ऑफिस सोडून पुण्या मुंबईला 1-2 दिवस आधी कागदपत्रासह रवाना होईल व मीटिंग तर 1 दिवसांनी परत येईल. या 4 दिवसात हेड ऑफिसमध्ये शुकशुकाट असेल. असे महिन्यातून 1-2 वेळा होत राहील. आर्थिक खर्चाबरोबरच यामुळे प्रशासनही ठप्प होईल. या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास संचालक मंडळ अपुरे ठरले. आता आणखी हा भाग आणखीन पुढेही आहे, तो आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया. खरं तर असंही तुम्हाला वाटेल कदाचित की संचालक मी होतो आणि म्हणून मी त्या पद न मिळालं मी टीका करतो. संचालक होण्याच्या संधी मला पुढे होत्या आणि मला 2-4 वेळा विचारणाही झाली ती. मी अर्थात नकार दिला. एखाद्या संस्थेतनं निवृत्त झाल्यानंतर परत ते जाऊ नये असं एक तत्त्व मी पाळले. पण हे सगळं आत्ताच्या कारणानुसारकरता आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे म्हणून मी म्हणतो. त्या संचालकांचंही कोणाचं माझं व्यक्तिगत वैर अजिबातच नाही. पण एकूण काय असतं की जेव्हा समूह म्हणून संचालक विचार करतात तेव्हा कुणीतरी धीरानं धाडसानं त्यांना हे सांगायला लागतं की आपण असं असं करूया. असं बोलायचं धाडस बहुता कोणी दाखवलं नाही आणि मग कुणीतरी सुचवलं आणि ते भत्ते वाढवायचं असं सुरू झालं. संचालकांची संख्या वाढल्यामुळे काही प्रमाणात भत्ते पुढे वाढले असणार यात वाद नाही. पण काटकसर हा विषयच एकूण बँकेच्या कारभारातनं दूर झाला. कारण इथं अलीकडच्या काळात म्हणजे तेव्हाच्या अलीकडच्या काळात असंच असलं पाहिजे असंही मत असेल मला माहीत नाही. आम्ही आपली जुनी माणसं आता जुनी म्हणायची, तेव्हाही जुन्या विचाराचे की काटकसर असावी असं सार्वजनिक संस्थांच्या बाबतीत. वैयक्तिक जीवनात तुम्ही काही करा ना, तुम्हाला कोण विचारणार, तुमचे पैसे तुम्ही कसे खर्च कराल. पण बँकेच्या बाबतीत आपण त्या संस्थेचे विश्वस्त आहोत, पैसे लोकांचे आहेत अशी भावना असणं अतिशय गरजेचं आहे. बँकेने कुठल्याही सामाजिक संस्थेच्या बाबतीत असं व्यक्तिगत माझं नम्र मत आहे. असो.